डिंक लाडूसाठी 20-25 वेलदोडे आणि थोडं जायफळ भाजून घेतलं. ते एका मिक्सरच्या भांड्यात. हळीव घेतली 50 ग्रॅम, ती भाजून पाठीमागं काढली. 50 ग्रॅम खसखस घेतली, ती भाजून पाठीमागच्या भांड्यामध्ये काढली. ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम, पिस्ते आणि अक्रोड 50-50 ग्रॅम, ते एकत्र केले आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवले. पाव किलो तूप घेतलं, त्याच्यामध्ये पोहे चाळायची चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये छान असा डिंक लालसर होईपर्यंत थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा. मोठा व्हिडिओ जर बघायचा असेल तर व्हिडिओ खालच्या त्रिकोणावर क्लिक करा, म्हणजे मोठा व्हिडिओ दिसेल, याचा डिटेल व्हिडिओ. डिंक तळून झाल्यानंतर उरलेले जे तूप आहे त्याच्यात पाव किलो खारीक पावडर घातली, ती चांगली भाजून घेतली. खोबरं पाव किलो घेतलं, 2 ठिकाणी करून भाजून घेतलं, तेही मागच्या भांड्यात घातलं. हे ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली. अर्धा किलो गूळ घेतला, त्याचं पाणी करून पातळ करून घेतलं आणि त्या सगळ्या मिश्रणात घालून मस्त असे लाडू तयार झाले. थँक्यू.